संपूर्ण देशभरात ऑनलाईन मनी गेमिंगची क्रेज मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशातच आता केंद्र सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने एका विधेयकाला मंजुरी दिली आहे. ऑनलाईन मनी गेमिंग प्रचार व नियमन विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर सर्व गेमिंग व्यवहार पूर्णपणे बंद होणार असून ऑनलाईन गेमिंग विधेयकाचा उद्देश हाच डिजिटल गेमिंग संदर्भातील नियमन करणे आणि पैशाशी संबंधित सर्व गेम व्यवहार पूर्णपणे बंद करणे असा असल्याने या विधेयकाचे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून स्वागत करण्यात येते. बारामतीमधील सामाजिक कार्यकर्ते मंगलदास निकाळजे हे गेल्या वर्षभरापासून याबाबत पाठपुरावा करीत होते. याबाबत मंगलदास निकाळजे यांच्याशी बातचीत केली आहे. देशभरात ऑनलाईन मनी गेमिंगच्या वाढत्या व्यसनाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आला आहे. त्या ठिकाणी ऑनलाईन मनी गेमिंग प्रचार व नियमन विधेयक 2025 त्या ठिकाणी काल हे लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलंय. खरं तर ऑनलाईन गेमिंग हा मोठा ज्वलंत प्रश्न आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, अनेक त्या ठिकाणी इतर कोण नागरिक असतील, हे राज्य सरकारकडे मागणी करत आहेत. अशीच मागणी बारामतीमधील वंचितचे जिल्हाध्यक्ष आहेत मंगलदास निकाळजे यांनी खरं तर केली होती. हे आपण पाहू शकता. खरं तर हे पत्र आहे. या पत्राच्या माध्यमातून निकाळजे यांनी खरं तर राज्य शासनाकडे एक मागणी केली होती. खरं तर अनेक तरुण या गेमिंगच्या व्यसनाधीन झालेले आहेत आणि या व्यसनाधीनमुळे खरं तर काही ठिकाणी कर्जबाजारी झाले आहेत, तर काही युवकांनी आत्महत्या देखील केलेत. आणि खरं तर हे जे काही नेमकं प्रकरण काय आहे या सगळ्या संदर्भात बातचीत करू आपण. आपल्या सोबत स्वतः मंगलदास निकाळजे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू. काय सांगाल, लोकसभेमध्ये काल जे विधेयक मंजूर झालं, खरं तर अनेक वर्षांपासून तुम्ही पाठपुरावा करताय, कसं बघताय या विधेयकाकडे तुम्ही? नमस्कार. लोकसभेमध्ये जे विधेयक पास झालेलं आहे त्या विधेयकाचं खरं तर आम्ही प्रथम तर स्वागतच करतोय. कारण गेल्या 1 वर्षभरापासून आम्ही ज्या ऑनलाईन रमी गेमिंग्स आहेत त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांची जी फसवणूक होत आहे, जे युवक जे आहेत ते कर्जबाजारी होऊन या रमी गेमिंगमध्ये किंवा ऑनलाईन गेमिंगमध्ये जे आपले पैसे घालवत आहेत, त्या संदर्भामध्ये आम्ही शासनाला मागणी करत आहोत की या ज्या ऑनलाईन गेमिंग आहेत त्या गेमिंग बंद कराव्यात. या गेमिंगमुळे इथल्या युवकांचे आयुष्य जे आहे ते उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे या ठिकाणी जे युवक जे रमी खेळत आहेत किंवा गेमिंग खेळत आहेत, उद्ध्वस्त होऊन ते आत्महत्या देखील करत आहेत. अशा बऱ्याचशा घटना या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे आम्ही शासनाला यापूर्वीच आम्ही पत्रव्यवहार केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की बाबा अशा प्रकारच्या तुम्ही ऑनलाईन गेमिंगला ज्या परवानगी दिलेल्या आहेत, काय गेमिंगला परवानगी दिलेल्या आहेत, काय गेमिंग ह्या अशाच चालू आहेत ज्यावरती कोणाचंही नियंत्रण नव्हतं. खरं तर लोकसभेमध्ये जे हे विधेयक पास झालेलं आहे, ह्या विधेयकचा अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर होऊ शकतो आणि ह्या ऑनलाईन रमी गेमिंगवरती जे चालक आहेत त्यांच्यावरती आळा बसू शकतो. अशा प्रकारचं ते रमीचं ते आपलं विधेयक पास झालेलं, त्याचं आम्ही स्वागत करतोय. प्रथम खरं तर यामध्ये गेल्या महिन्यामध्ये जे काही ऑनलाईन गेमिंग आहेत, या गेमिंगमुळे जवळपास 31 महिन्यामध्ये 32 आत्महत्या त्या ठिकाणी युवकांच्या झाल्यात. कसं बघता या गोष्टीकडे? अतिशय निंदनीय बाब आहे की याच्यामध्ये खरं तर शासनाने जर यापूर्वीच लक्ष दिलं असतं तर या 32 आत्महत्या ज्या आहेत त्या झाल्या नसत्या. तुम्ही जर पाहिलं गेलं तर भारतीय संविधानाचं कलम 14 आहे, त्याच्यामध्ये कायद्यासमोर समानता सांगितलेली आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं गेलं तर ऑनलाईन जे गेम खेळतात, जे पत्ते खेळतात, त्यांना या ठिकाणी परवानगी देण्यात आली होती आणि जे ऑफलाईन पद्धतीनं जे गेम खेळत आहेत त्यांना परवानगी नाहीये. ऑफलाईन पद्धतीनं जे गेम खेळत आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई या ठिकाणी केली जाते, परंतु ऑनलाईन पद्धतीनं जे खेळत होते त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जात नव्हते. त्यामुळे तुम्ही मध्यंतरीचा जर तुम्ही कोरोनाचा काळ पाहायला गेला तर सर्रासपणे या ऑनलाईन गेमिंगला परवानगी दिल्यासारखे वातावरण या ठिकाणी केलं होतं आणि इथली जनता त्या ऑनलाईन गेमिंगला जास्त प्रकारे आहारी गेली होती आणि त्याच्या माध्यमातून कर्ज काढून त्या गेमिंग ती लोक खेळत होती आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होऊन त्या ठिकाणी त्या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून लोक त्या ठिकाणी बर्बाद झालेले आहेत. तसं पाहिलं तर देशात जवळपास 45 कोटींचा आकडा त्या ठिकाणी समोर आलाय की जे ऑनलाईन मनी गेमिंग खेळतात, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, त्या व्यसनाच्या आहारी गेलेत. खरं तर यामध्ये जवळपास 20,000 कोटींची फसवणूक झाली आहे. याकडे कसं बघता आणि या संदर्भात राज्य सरकारकडे किंवा केंद्र सरकारकडे काय मागणी असणार आहे आपली? या गेमिंगच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं गेलं तर या ठिकाणी कोणाचे किती पैसे कट होतात, ऑटोमॅटिक कट होतात, हे कोणच पाहत नाही. आणि जर कोणाचं 10 रुपये कट झालं किंवा 1 रुपया कट झाला तर तो त्याच्याकडे जास्त काही लक्ष देत नाही. असे कोट्यवधी लोक त्या ठिकाणी गेम्स खेळतात आणि त्यांचे 1-1 रुपयाने जरी म्हटलं गेलं तर कोट्यवधी रुपये असेच त्या गेमिंगवाल्याला मिळून जातात. त्यामुळे हे कुठंतरी खूप मोठा भ्रष्टाचार आहे. याचं जे सर्व्हर आहे ते पुढल्या रमी गेमवाल्या जे ऍप्स आहेत त्यांच्या मालकांकडे त्याचं सर्व्हर असतं. मग पुढल्या माणसाला बरबाद करायचा का जिंकवायचा हे त्यांच्या हातातला विषय आहे. खरं तर तुम्ही पाहिलं गेलं तर या सर्वांचा जर रिझल्ट पाहायला गेला तर याच्यामध्ये कोणालाही अशा प्रकारचे पैसे मिळालेले नाहीत.
याच्यामध्ये जे झालंय ते आजपर्यंत युवक जे आहेत ते बरबादच झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. शेवटचा प्रश्न घेतो. खरं तर हे जे काही विधेयक मंजूर करण्यात आलंय या सगळ्या गोष्टीचा या युवकांना तरुणांना फायदा होऊ शकतो का, काय वाटतं तुम्हाला? 100% या विधेयकाचा या तरुणांना फायदा होऊ शकतो. या विधेयकामुळे या ठिकाणी असणारे जे हे अनलिगल ॲप जे लोक चालवत आहेत, फसवणूक करणारे जे ॲप ही लोक चालवत आहेत, त्यांच्यावरती या विधेयकाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. याच्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या तरतुदी शासनाने केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती कायदा देखील थोड्या दिवसात होणार आहे. अतिशय चांगली बाब आहे. केंद्र शासनाने त्याच्यावरती कडकात कडक या ठिकाणी तो कायदा करावा अशी आमची मागणी असणार आहे. आणि प्रशासनाने जर असा कडक कायदा केला तर या ठिकाणी जे युवकांचे जे कर्जबाजारी होत आहेत, त्यांचं घर कुटुंब जे उद्ध्वस्त होत आहे ते थांबणार आहे आणि या ठिकाणी जे चुकीच्या मार्गाला चाललेली जी युवा पिढी आहे ती कुठंतरी त्याच्यावरती आळा बसून लोक चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतात. खूप खूप धन्यवाद. तर खरं तर हे जे काही ऑनलाईन मनी गेमिंग प्रचार व नियमन विधेयक 2025 हे विधेयक नेमकं काय या संदर्भात देखील आपल्याला थोडीशी माहिती देतो. खरं तर ऑनलाईन मनी गेमिंग वरती यामध्ये पूर्णपणे बंदी असणार आहे. त्यामध्ये जी गेमिंग तो चालवण्यास जो मदत करतोय ते देखील बेकायदेशीर असणार आहे आणि याच्यावरती खरं तर गुन्हा दाखल करण्यात आहे असं विधेयक त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलंय. यासाठी एक नवीन प्राधिकरण देखील त्या ठिकाणी स्थापन होणार आहे आणि यासाठी केंद्र सरकार विशेष कायद्यांची त्या ठिकाणी अंमलबजावणी करणार आहे. दुसरा प्रामुख्याने मुद्दा की जाहिरात आणि यामध्ये जे काही निर्बंध लावले जाणार आहेत. खरं तर या मनी गेमिंगच्या जाहिराती मोठमोठे स्टार करतायत यांच्यावर देखील आता बंदी असणार आहे. कारण जे स्टार असतील, जे प्रतिष्ठित लोक असतील, जे ह्याची जाहिरात करतील त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असा विधेयकात त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. सगळ्यात प्रामुख्यानं या ऑनलाईन गेमिंगचा जो वापर करेल त्याच्यावरती दखलपात्र आणि आजीवन पात्र, आजामीन पात्र असे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करण्यात येणार आहेत आणि यामध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन जुगार हे त्या ठिकाणी बेकायदेशीर असं या विधेयकामध्ये म्हटलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं ऑनलाईन फंड्सची गेम असतील, पोकर असेल, रमी असेल, लॉटरी असेल, त्या ठिकाणी हे गेम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बेकायदेशीर ठरवण्यात आलेले आहे. खरं तर या विधेयकानुसार यामध्ये एक कडक शिक्षा असणार आहे. त्याच्यामध्ये दंड काय असणार हे देखील आपल्या प्रेक्षकांना आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत. यामध्ये या कायद्याचं जर उल्लंघन केल्यास जवळपास 3 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयापर्यंत दंड किंवा ह्या दोन्हीच्या तरतुदी त्या दोन्हीपैकी एक त्या ठिकाणी त्या नागरिकांना सोसावी लागणार आहे. यामध्ये त्या नागरिकांनी तीच गोष्ट जर पुनरावृत्ती केली त्याची तर त्याच्यामध्ये जवळपास 3 ते 5 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 2 कोटी रुपयांचा दंड त्या ठिकाणी नागरिकांना लागणार आहे. त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्या ज्या गेम तयार करणाऱ्या कंपन्या आहेत या कंपन्यांना देखील 1 कोटी रुपयाचा दंड त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे आणि त्या कंपनीच्या मालकाला किंवा ते कंपनीचं जे सर्व्हर जो कोण तयार करणार आहे याला जवळपास 3 वर्षाचा तुरुंगवास त्या ठिकाणी भोगावा लागणार आहे. खरं तर जाहिरात करणाऱ्यांना देखील जे स्टार लोक, मी आता तुम्हाला उल्लेख करून सांगितलं, जे स्टार आहेत, जे प्रतिष्ठित लोक आहेत, जी या कंपन्यांची जाहिरात करतात आणि युवकांना या गेम खेळायला प्रवृत्त करतात, यांच्यावरती देखील आता 50 लाखाचा दंड त्या ठिकाणी लागणार आहे त्यांना आणि जवळपास 2 वर्षांचा तुरुंगवास देखील त्यांना भोगावा लागणार आहे. यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये या आर्थिक व्यवहारामध्ये जो कोणी या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करेल त्याला देखील 3 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटीचा दंड त्या ठिकाणी या विधेयकामध्ये अशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आले. खरं तर लोकसभेमध्ये हे विधेयक काल त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलं. खरं तर राज्यभरातून अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, अनेक नागरिक असतील, यांच्याकडून या ऑनलाईन गेमिंगवरती बंदी करण्यात यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत होती. खरं तर या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांचं त्या ठिकाणी संसार उद्ध्वस्त झाला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक युवक त्या ठिकाणी कर्जबाजारी झाले, काहींनी आत्महत्या केल्या. खरं तर मी जो या अगोदर उल्लेख केला यामध्ये गेल्या 31 महिन्यामध्ये जवळपास 32 आत्महत्या त्या ठिकाणी या युवकांच्या झालेल्या आहेत. खरं तर हे युवक कमी वेळेत जास्त पैसा मिळतो म्हणून अशा ऑनलाईन गेमिंगच्या त्या ठिकाणी आहारी जात आहेत आणि ही गेम खेळत आहेत. मात्र आता युवकांनो तुम्ही सावधान राहा. लोकसभेमध्ये हा कायदा त्या ठिकाणी पारित करण्यात आलाय. तुम्ही जर ही गेम तुमच्या मोबाईलमध्ये जरी घेण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला आता मोठ्या दंडात्मक तरतूद असेल किंवा कायदेशीर जी काही कारवाई असेल ही तुमच्यावरती केली जाणार आहे. यामुळे हे जे काही लोकसभेचं जे विधेयक त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलंय, अनेक सामाजिक कार्यकर्ते असेल यांच्याकडून आता खरं तर या विधेयकाचं कौतुक करण्यात येत आहे. मात्र हे विधेयक ज्यावेळेस या विधेयकाची कायद्यामध्ये ज्यावेळेस रूपांतरण होईल, खरं तर या सगळ्या प्रक्रिया ही कायद्यामध्ये रूपांतर झालेले दिसेल आणि जो युवक आहे खरं तर याच्यावर कुठेतरी निर्बंध लादेल. तरुण जे आहेत कर्जबाजारी होणार आहेत आणि अशा कमी
वेळामध्ये जास्त पैसा मिळवण्याच्या हेतूनं खरं तर युवक या बाजूला ओढणार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला कायद्यामध्ये खरं तर याच्यामध्ये ज्या दंडात्मक तरतुदी केलेल्या आहेत आणि जे खरं तर कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आल्या आहेत, ह्या खरं तर दंडात्मक रक्कम आपण पाहिली तर 1 कोटी ते 3 कोटीच्या आसपास खरं तर या रक्कम आहेत. यामुळे युवक देखील सहजासहजी आता याकडे वळणार नाहीत. खरं तर लोकसभेमध्ये हे जे विधेयक मंजूर करण्यात आलं, खरं तर हे विधेयक कौतुकास्पद आहे. मात्र याचं कायद्यामध्ये रूपांतर नेमकं कधी होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास आपण इथेच थांबू. धन्यवाद.